ऑनलाइन पर इलेक्ट्रॉनिक्स प्रोडक्ट्स की बेस्ट डील ढूंढ रहे हो तो उल्लासनगर शिवाजी चौक पर मिलेगी सबसे सस्ती डील, सिर्फ महालक्ष्मी सेल्स पर। यहाँ पर अवेलेबल है प्रीमियम टीवी, वॉशिंग मशीन, फ्रिज में भी बहुत सारे ऑप्शंस मिल जाएंगे, डबल डोर एंड सिंगल डोर में भी। एसी, एयर कूलर, टीजी कूलर, डीप फ्रीजर, आटा चक्की, लैपटॉप, वाटर प्यूरिफायर, होम थिएटर, इन्वर्टर, बैटरीज। बेस्ट ऑफर्स के लिए विजिट कीजिए महालक्ष्मी सेल्स, शिवाजी चौक, उल्लासनगर 3। अयोध्या के राम मंदिर में कथित चढ़ावे की चोरी के आरोपों को लेकर कांग्रेस ने कल्याण डोंबिवली में विरोध प्रदर्शन किया। कांग्रेस प्रदेश नेतृत्व के निर्देश पर जिला अध्यक्ष अमित म्हात्रे के नेतृत्व में पंडित दीनदयाल रोड स्थित श्री हनुमान मंदिर परिसर में कार्यकर्ताओं ने सत्याग्रह आंदोलन किया। इस दौरान कार्यकर्ताओं ने रघुपति राघव राजा राम भजन गाकर अपना विरोध दर्ज कराया। इस मौके पर अमित म्हात्रे ने कथित चढ़ावा चोरी की घटना की निंदा करते हुए भाजपा सरकार पर निशाना साधा। उन्होंने आरोप लगाया कि भाजपा ने भगवान श्री राम के नाम पर जनता से वोट मांगे और अब राम मंदिर से जुड़े इस कथित मामले पर चुप्पी साध रखी है। उन्होंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी से भी इस मुद्दे पर स्पष्ट बयान देने की मांग की। इसके बाद कांग्रेस कार्यकर्ताओं ने श्री हनुमान मंदिर में दर्शन किए और विष्णुनगर पुलिस स्टेशन तक पैदल मार्च निकालकर पुलिस अधिकारियों को ज्ञापन सौंपा। आंदोलन में पूर्व नगर सेविका रत्न प्रभा म्हात्रे, डोंबिवली ब्लॉक अध्यक्ष संकेत लोके, मामा पगारे, शिबू शेख, वर्षा शिखरे, वर्षा गुजर, श्यामराव यादव, एंथोनी फिलिप, जॉय मथु, एकनाथ म्हात्रे, बीजू राजन, दीप्ति जोशी, अंजनी नाइक, सुजाता परब सहित बड़ी संख्या में कांग्रेस कार्यकर्ता मौजूद रहे। तुम्ही बघितलं असेल की ज्या पद्धतीने प्रभू श्री रामचंद्राच्या जे मंदिर आपण अयोध्यामध्ये बघितलेलं आहे, तिथे एवढ्या श्रद्धेने लोकांनी जेव्हा तिकडे दर्शन घेतलं, तिकडे त्यांचे देणगी दिले, त्यांचे दान समर्पण केले। पण ज्या पद्धतीने अयोध्यामध्ये त्याच BJP सरकारनी, RSSनी आणि त्यांच्या साथीदारांनी मिळून तिथे जी काय घपला केलेला आहे, आम्ही त्याचा आरोप पण करत आहोत आणि त्याचा तक्रार देखील आम्ही आमच्या लोकल पोलीस ठाण्यामध्ये आम्ही त्याची करणार आहोत। जसं बघितलं असेल तुम्ही की आजचा हा सत्याग्रह जो रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये हा कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे। हा निषेध असा आहे की ज्यांनी जीर्णोद्धार केलं, ज्यांनी पूजा केली, ज्यांनी ट्रस्ट बनवली, ज्यांनी सगळं या एका मंदिराचा इव्हेंट करून लोकांसमोर सादर केला, तेच नरेंद्र मोदी आज कुठे आहेत तर ते परदेशात आहेत। परदेशात जाऊन ते त्यांची रॅली काढतायत, तिकडे कोटीला लोक NRIsला बोलून तिकडे त्यांचा स्वतःचा ते रंगवायचा स्वतःला प्रयत्न करतायत। आज अमित शाह याच्यावरती बोलायला काही तयार नाही आहेत। ट्रस्ट पण ती फॉर्म केली, ती ट्रस्टमध्ये तुम्ही बघितले असाल की काही केंद्रातनं लोक तिकडे दिले गेलेले आहेत आणि काही IPS लोक पण तिकडे दिलेले गेलेले आहेत। केंद्रातले लोक जे पण आहेत तुम्ही बघितलं असाल तर ते BJPचे आणि RSSचे लोक आहेत। तर हे कुठेतरी इथे आपण बघत आहोत की बऱ्याच चुकीच्या रीतीने याची पैशांचं जर काही लोकांच्या श्रद्धेवरती आघात होत असेल तर ही दुर्दैवी बाब आहे। आम्ही काँग्रेस पक्ष म्हणून याचा जाहीर निषेध करतो। 400हून अधिक CCTVचं तिकडे पूर्ण श्रीराम मंदिरामध्ये तुम्ही बघितलं असेल CCTVचं फुटेजेस आहेत, पण एकही फुटेज कुठे येऊ शकलं नाही। छोटीशी कुठली बाब होत असेल तर सोशल मीडिया किती ॲक्टिव्ह होऊन जाते आणि या सगळ्या गोष्टी
समोर येऊन जातात आणि लगेच एक जी नको असते गोष्टी ती पण येऊन जाते. पण आता तुम्ही बघितलं असेल, सुरक्षा रक्षक असतील ते पण तिकडे काय बोलायला तयार नाही, CCTV पण दाखवायला तयार नाही. तर आम्ही या माध्यमातून सरकारचा निषेध करतो आणि इथे जी स्पेशल कमिटी आयोजित केली होती त्याचा देखील अहवाल अजूनपर्यंत आलेला नाही, तर त्याची आम्ही इकडे या मार्फत मागणी करत आहोत.